आज प्रॅक्टिकली बघितलं तर राईड करणं हा फक्त पेट्रोल फुकायचं किंवा छपरीपणा करायचं नाही. आपल्याला प्रॉपर एकमेकांशी जुडायचं आहे. ग्रुप म्हणजे आपण फक्त मित्र नाही आहे, आपण ग्रुपच यासाठी क्रिएट करतो की ना, समजा हा माझ्या ओळखीचा नव्हता बरोबर, त्या दिवशी माझी क्लच ब्रेक तुटलं होतं बरोबर, क्लच लिव्हर, तर ह्या मुलांनी मला चितेगावपासून तो संभाजीनगरपर्यंत धक्का दिला गाडीला बरोबर. तर हे हेल्पिंग झालं एक दुसऱ्यासाठी. याने काय होतं, आज उद्या आता काही एखादा मुलगा पडला झाडला, त्याला काही प्रॉब्लेम आली तर आपल्या ग्रुपमधल्या प्रत्येक जणाची RC आणि गाडी नंबर, मोबाईल नंबर, त्याचं नाव, इच अँड एव्हरीथिंग हे रजिस्टर्ड आहेत. ध्यान द्यायची गरज नाही आहे, तर रजिस्टर्ड आहे. याने हा फायदा होतो. त्या दिवशी आपण बघितलं की एक मुलगा आणि मुलगीचा ऍक्सिडेंट झाला, ते व्हेरीफाईड होते का, त्यांचं काही माहिती झालं तुम्हाला, लवकर ऍड्रेस हे झाला का नाही. पण ते जर आपल्या ग्रुपमध्ये रजिस्टर्ड असल्यामुळे काय होतं, कोणत्याही ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, नंबर प्लेट जरी डॅमेज झाली तर RC लवकरात लवकर डॅमेज होत नाही, तर आपण RC नंबर सुद्धा रजिस्टर्ड केलेले आहेत. याने फायदा हा होतो, कोणी कुठे ऍक्सिडेंट झाला, हा मुलगा वाळूजला राहील, हा मुलगा क्रांती चौकला राहील, हा उस्मानपुरात राहील, कोणी चितेगावला राहील. तर हे नेटवर्क आपल्याला लांबपर्यंत पोहोचायचं, जेणेकरून इन अन इमर्जन्सी भांडणं, ऍक्सिडेंट, रोड रश होते कधी कधी. हाय, तुम्ही पण स्वतःहून कॉलिंग करा मुलांना की काय बाबा, त्यांचे फीडबॅक रजिस्टर करा. त्यांची मेडिकल इमर्जन्सी किंवा जॉबमुळे किंवा फॅमिली इशूमुळे येऊ शकत असतील, दॅट्स ओके, बट दे आर सेइंग कि यार भाई मेरे को नींद चाहिए इसलिए मैं आ रहा नहीं, ठीक है बोलना, हमेशा नींद दे, कोई प्रॉब्लम नहीं, दे कैन लिफ्ट देयर सेल्फ. नींद के लिए बोलना, बारिश के लिए बोलना, फिर आना क्यों है, कार ले लिए, कार में बोलना, बाईक के लिए. पहिले याला नव्हतं ओळखत, याला नव्हतं ओळखत किंवा कृष्णाला नव्हतं ओळखत, हळूहळू सगळ्यांची ओळख झाली का. आज उद्या जाऊन मला येते अडचण दिसली, मी पण त्याची मदत करू शकतो ना. जर मी करू शकतो, तुम्ही माझी करू शकता, तुम्ही लेटरू काढू शकता, एकमेकांची ओळख करू शकता, बॉन्डिंग क्रिएट करायला एकदम फ्रँकली आणि सपोर्टिव्ह आहे. सध्या तरी मी ज्या गोष्टी बघितल्या किंवा अदर कम्युनिटीजपेक्षा किंवा अदर बायकिंग ग्रुपपेक्षा या गोष्टी यामध्ये डेव्हलप होत आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का बाबा, की आपण काय करू शकतो या ग्रुपमध्ये ग्रो करण्यासाठी? काही छपरीने आपण प्रोफेशनल वागायचं आहे. आपण एका नावासाठी हे करणार आहे, फक्त नाव मोठं झालं आपण सगळे भाऊ आहे या हिशोबाने चालायचं. एकेंचं काय होतं, आपण चांगलं बोलतो तोंडावर, मागं वाईट बोलायचं, त्या गोष्टी बी होते. असं नाही की आपल्या गाडीमध्ये म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये कम्युनिटीमध्ये स्प्लेंडर आहे, तू म्हणायचं जाऊन दुसऱ्याला वाटशील त्या ग्रुपचा, हे नाही करायचं आपल्याला. आपल्या सगळ्या गाड्या सारख्याच आहे, मग ती सुपर बाईक असो का स्प्लेंडर असो, काय कोणाचं नसतं इन्कम तेवढं, पण त्याला एक पार्टिसिपेट करायची इच्छा असते. असं नको व्हायला. इच्छा आहे, ज्याची घरची परिस्थिती आहे, वाईट आहे, चांगली आहे. दुसरी गोष्ट बाईक स्वॅपिंग, या ग्रुपमध्ये सगळा स्ट्रिक्ट नियम तोच आहे की बाईक स्वॅपिंग होणार नाही. ज्याची गाडी ते स्वतः त्याच्या, आणि तुम्ही केली बी चेंज तर तुमच्या जबाबदारीवर हिमतीवर ॲज कम्पेअर टू त्यासाठी कोणी लायबल राहणार नाही. कम्युनिटीमधलं एकही जण लायबल नाही राहणार. तुम्ही केलेल्या स्वतःच्या चॉईससाठी, तुमची पर्सनल चॉईस झाली. थर्ड पॉईंट, ग्रुपमध्ये अपडेशन करणं की इथं राईड आहे आणि आम्ही डिक्लेअर करतोय बरोबर. हे महत्त्वाच्या घडामोडी राहतात. यामध्ये चुका काय करतात की जो मॅनेजमेंट केलेली असती याने ना ग्रुप डिसलोकेट होतो. जेव्हा दोन वेगवेगळे विचार ग्रुपमध्ये तयार होतात त्याने त्याचं काय होतं, एक पार्टिसिपेट होतं की अरे यार संडेच्या दिवशी मीटअप काल ठेवला, आम्हाला राईडला जायचं होतं. मग याने काय होतं, लोकांचे मतभेद होतात. त्यामुळे जी काही गोष्ट शेअर करायची टाकायची ती लीडरशी बोला, सगळ्यांशी विचार करून करा की यार आपल्याला असं करायचं आहे.